रे. बारका लाकूड पण वजन भरपूर आहे. किती जाणार तरी पण रावण मारते थोलीच्यावर. जय शिवराय मित्रांनो, मी आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर चला, आज आहे आपला होळीचा शेवटचा दिवस आणि आम्ही चाललो आपण म्हणतो हलकून घेऊन. तर ते होळीवर घेऊन जातो आपण. तर ते आणायला चाललो आम्ही. तर बघूया पुढे गेलेत माणसं किती मोठे मोठे हलकून नेतात आज. ते आपण बघणार आहोत व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत बनवू राहा, खूप मजा येणार आहे. चला. हा बघा, इकडे आमचा पनू आहे, इकडे मनीष. दोन आधार भेटेल थोडा पुढे जायला की तर बघितलं असाल किती मोठा आम्ही म्हणजे इथे हलकुंड घेऊन आलो. तर किती जण, जवळजवळ 20 जण माणसंच होती. या हलकुंडाला उतरण्यासाठी खूप जड आहे. आणि आता आम्ही आलो होळीवरती आमच्या. हे बघा असेल इथे होळी आहे. आज संध्याकाळी इथे खूप मोठा होम पेटणार आहे रात्री 12 वाजता. तर बघा एवढा मोठा तर आम्ही हलकुंड घेऊन आलो आत्ता. अजून आम्हाला खूप घेऊन यायचं आहे. तर चला जाऊया, अजून व्हिडिओमध्ये बनवून राहा, खूप मजा येणार आहे. तर आपण एक पोचवलंय हलकुंड होलीवरती आणि दुसरा हलकुंड नेत आहोत आता. हा बघा फणसाचा आहे, फणसाचा बांधता येत बघा याला. ओमकार काय बोलतोय? ए ओमकार काय बोलतोय? काय जड आहे? जड आहे. अंदाज लावलेला आहे. सरपंच गावचं आहे ही मंडळी. सरपंचच गावचा यांनी अंदाज लावण्या जड आहे. नमस्कार. अरे बाप रे, एकदम सिस्टम मध्ये. हे बघा इकडे सर्व मोठी लोक आमची बांधून चालू आहे. हा आता उचलायला सुरुवात केला नाही बघा. उचललं
बस महादेव. चहा प्यायची वेळ झाली भाई, चहा प्यायची वेळ. आता चहा पितो आम्ही, दमलोय. लाकडा नेऊन दमली ती बघा. हे बघा मुंबईवरून आली ती आजच. हे बघा चहा पिऊन दमली. आणि हे बघा काही नेले. हे बघा आता चहा पिया दमली जातात जरा, चहा पिता येत इकडे बघा. चहा पिया. आरामात रे. बारका लाकडं पण वजन भरपूर आहे त्याचं. किती जाणार तरी पण रावण मारते थोलीच्यावर. आरामात. किती मेहनत घेत आहेत बघा दोघांना भाव भाव. ए वेदनदा इकडे बघ जरा, हात नको लावू. हा असा आरामात. किती मेहनत घेतात बघा. चप्पल पण. हा हा औषधा बोल काय. हात लावू नको. हा बघा हात लावला ना. हा बघा हो बा तू ए सुशांत काय बरोबर आहे ना. जडा की नाही जड आहे. हेवी काय काय बोलतोय. मुंबई से आवे बोला का. काय बोलताय. खूप मजा येत. ओली हे बोल. हातीवर घ्या रे, हातीवर घ्या आरामात. हा असा आला पाहिजे. एक नंबर. यांचं जरा वादळ जरा बरोबर नाही. खडखड खडखड करतात. धापधूप येत आहेत. काय तू बोलणं काय. दिवस काढायला कसं वाटलं. दिवस काढायला येतात फक्त. आमचा एक सण असतो. त्याला मेहनत खूप घेतो. सर्व ग्रामस्थ, सर्व आमची गावची, मुंबईची सर्व पोरं एकत्र येऊन मोठी होली साजरी करतो आम्ही. साजरी केवढी असते तरी पण नाही बरं. ते 12 फूट पकडून त्याला. काय बोलतो. मग आता कसा अनुभव कसा झाला. अनुभव आम्हाला आता पुढच्या वर्षी परत यावं लागेल. दरवर्षी आम्ही येणार. होलीला खूप मजा येते. लहान लहान पोरं येतात ना. मजा असते ती. हा बघा हा लहान किती बघा केवढा आणला नाही बघा. पाऊसचा ऑप्शनच नाही आहे. थांब ऑप्शनच नाही पाऊस. थांबला नाही माझे गाड. थांबा त्याने एवढी थांबा. तर मित्रांनो बघायला गेलो तर आता चाललोत आपण दुपारी तर आपण लाकडं वगैरे टाकलेत आणि आता चाललोत आपण शीत घेऊन चाललोत. तर चला जाऊया. ही शीत नेण्याची प्रथा तुम्हाला दाखवतो बघा. तर बघा सर आमच्या गावामध्ये ही शीत नेण्याची एक वेगळी परंपरा आहे. म्हणजे काही गावांमध्ये वेगळ्या पद्धतीमध्ये शीत नेतात. आमच्या गावामध्ये आम्ही कलकीचा बांबू घेऊन जातो. त्याची पूजा केली जाते. बघा असेल तुम्ही. पोऱ्या असतो. पोऱ्याच्या हाताने
या शीताची पूजा केली जाते आणि ते पूजा करून झाल्यानंतर त्याला तोडून डायरेक्ट होळीवर घेऊन होळीवर नेलं जातं. बरोबर नाही? होळीवर घेऊन जातं ना आपण. मुंदात मारसा आता उठ. तर अशा पद्धतीमध्ये शीताला तोडला जाताना ते इथून तोडल्यानंतर डायरेक्ट त्याला होलीवर घेऊन जाणार आम्ही. त्याला गौरव त्याला घ्या. ए घालत घाल घालत घाल. ए ते घालत घालाय सांग. ए ते घालत घालाय सांग. तर याला आता ओढून याला असं आमच्या म्हणजे ठरवलं होतं की याला जमिनीवर ठेवायची नसते. वडे ए वडा ए पनू इकडे पनू इकडे मागे मागे मागे. ए गौरव बघा चाललो जातो आम्ही शीत घेऊन. ही आहे कलकीचा बांबू आहे, याला आम्ही शीत म्हणतो आमच्या भाषेमध्ये. तर बहुतेक गावांमध्ये ही वेगवेगळी प्रथा आहे, वेगवेगळ्या पद्धतीमध्ये त्यांच्या गावामध्ये हे साजरं केलं जातं. आमच्या गावामध्ये शीत नेऊन याला नंतर हार वगैरे घालून नारळ श्रीफळ आणि एक पोळी बांधून वरती सोडली जाते. याला व्हिडिओ मध्ये खाली टेका रे. बघू शकता पब्लिक किती आहे. आता होलीवर नेतो आम्ही. आता होलीवर नेतो बरोबर आहे. तर मित्रांनो तुम्ही खाली कर खाली कर. ठेवते तो कोली आणि हार बांधलेला आहे. ह्याच्या हातातच बांधायला आता पोराच्या हाताने बांधते. आता बघा चौथी करतील ते उभं करणार पहिल्या ओलीमध्ये. इकडे गवत वगैरे तर ती आहे ना संपूर्ण ती होळी संपूर्ण राहणार. आणि रात्री ज्यावेळेला होम पेटेल रात्री ज्यावेळेला होम पेटेल त्यावेळेला आम्ही ही वाढणार. तर बघा आता कशा प्रकारे काम चालू आहे ते म्हणजे रसायचं. सकाळपासून आम्ही एवढी लाकडं जमा केली जी मोठी मोठी आणून. तर आता ती रसायची सुरुवात होत चाललेली आहे. शिमगा आणि शिमगा म्हटलं की कोकणी माणसाचा आवडता सण. आणि या शिमग्याला कोकणी माणूस कितीही लांब असला तरी तो आपल्या गावातच नक्कीच येतो. कारण का या शिमग्याची मजा तुम्हाला जर जाणवायची असेल तर तुम्हाला नक्की कोकणात यावंच लागेल. शीत आणि आता शीत बघू शकता तुम्ही. आता बघू शकता कशा प्रकारे. कारण का या शिमग्याला लोक देवाच्या भेटीला नाही तर देव लोकांच्या भेटीला घरी येत असतो. म्हणूनच कोकणी माणूस आतुरतेने या शिमग्याची वाट बघत असतो.
होली सजवतात ना, होम सजवतात ना, होम सजवताय. कशा प्रकारे सजवताय तुम्ही बघा. ते होली सजवताना जे बहुत मेहनत लागते ती एवढी जण घेता येते बघा. आणि होम सजवत असताना किती मजा आहे ना, की मजा कोकणातच येते. हा कोकणात आल्यावर किल्लावाडी गावामध्ये जो होम केवढा करतात. आता एवढा मोठा सजवणार पूर्ण. हे बघा, हे जो हार दिसतोय ना तुम्हाला, तो हार तिथपर्यंत मोठा होम होणार. आणि तिथपर्यंत मोठा होम होणार. शीत म्हणजे आमच्याकडे कलकीच्या काठीला शीत बोलतात, ती आम्ही रात्री वाढणार होम मध्ये. बघत किती प्रमाणात अशी मेहनत आहे आणि मेहनत करतायत होम सजवण्यासाठी. लहानापासून आणि मोठ्यांपासून. हा बघा, लहान बघू शकत. ते आराध्या पण आलेला आहे. लहानांपासून आणि मोठ्यांपासून बुजुर्ग माणूस पण एवढं काम करतात बघा. तेव्हा मेहनत किती भरपूर घेतात. करायला लागते. वेळ नाही लागत, पण होम बनवायला खूप मेहनत. ते बोलतात ना, मेहनतीला टाइम लागतो आणि आग लावायला वेळ नाही लागत. आग लावायला हे बघा, अजून एवढी भरपूर लाकडं लावायचे आपल्याला. हे बघा किती आहेत. बायकांनी इकडे गवत आणि या बायकांनी आपल्या गावातल्या महिलांनी एवढी मेहनत करून एवढा गवत जमा करून आले आहे आणि त्या होलीवर आणले. एका दिवसाच्या काय बघा, काय होली. कोकणमध्ये काय असतं हे बघा. कोकणामध्ये आल्याशिवाय आपल्याला होळीची म्हणजे शिमगा उत्सवाची मजा ही अनुभव शकत नाही. आम्ही इथे रात्री 6 वाजेपर्यंत जागा असतो. इथं गाणी बिणी करतो, पोऱ्याचा नाच करतो. आम्ही पोऱ्या नाचायला नाचवतो. आपला लॉक कसा चालत आहे. आता मी चढलो वरती. आता अजून टॉपला जायचं आहे. बघूया कशा प्रकारे होम शिवत आहेत. तर ह्याला म्हणजे होमाची शिलाई करणे. तर आम्ही होम कशा प्रकारे शिवणार आहोत तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा. आमचं लाकड इकडे इकडून लाकडात एकावर एक रचीत जायचं ना. एकावर एक लाकडाची आणि मोठी होळी करणार. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती जे वरण आणले ते वरण, त्याच्यानंतर गवताचे गवत हे संपूर्ण त्याच्यावरती पॅक करून त्याला पॅक केलं जाईल आणि रात्री त्याला पेटवली जाईल. काय लागेल तर आता लाकडं तर रचून झालेत आपले. आणि लाकडं रचून झाल्यानंतर आता वरण नाही, वरण आहे ना, मग काय यांना काय बोलतात, कवाल. तर आता वरण तिकडे तर बघा इथे हे जे कवाल आहे ते आमच्याकडे म्हणजे घरपट महिला मंडळ टाकताय तिथे. म्हणजे महिला टाकून जातात घरपट. आणि पुरुष लोकांसाठी दिवसभर ही लाकडं ही जेवढी जमा केलीत मोठी मोठी ती संपूर्ण दिवसभर जमा करत असतात. तर बघा आता ही लाकडं तर आमची रचून झाली. त्याच्यावरती कवाल लावले जात आहे बघा. आता म्हणजे जी होम आपण शिवतो म्हणतात, म्हणजे याची शिलाई करतात, ती कशा प्रकारे करतात ते बघतोय आपण. हे जाई हे बघा बांधणी बघा कशा प्रकारे तयार करतात. आता हा जो कवाल लावलेला आहे, हा कवाल लावून झाल्यानंतर याच्यावरती येणार आहे गवताचा गवत येणार आहे. तर बघा आणि हा वरती जो आहे हा मोठा हा शीत आहे कलकीचा, जो आपण आणला होता तो आहे इथे वरती. हा तेच कलकीचा जो शीत आहे तो लावलेला इथे वरती. तर रात्री ज्यावेळेला होम पेटतो हा बघा कशा प्रकारे कवल जातोय. हा आमचा लाखंदा. इथून गेलो नाही दाखवून असा तुम्ही बोलतो तुम्हाला. हा बघा आमच्या इथे पोरे आहे जो नाच्या पोऱ्या म्हणतो आपण. तर ज्या वेळेला रात्री आपण पाग म्हणतो, पाग म्हणून झाल्यानंतर होळी पेटवली जाते त्यावेळेला पाग त्यावेळेला ह्याचा मान असतो की पहिली म्हणजे होळी पेटवली जाते ह्याच्या हाताने. तर बघू आपण रात्री बघा हे असं पकडायचं. तोडाय सांगतो इथं आणायला हे बघा. हे बघा तुम्ही वरती गेल्यानंतर जर आपले जे लाकडं रचली होती त्या लाकडांच्या वरती गेले आहेत बघा. दोघे जण आहेत आमच्या गावातले काका, भाऊजी आहेत आणि दादा आहेत.
तर बघा असेल ते वरती जाऊन लाकडावरती कशा प्रकारे रचत आहेत कौल, आणि कौलानंतर जे आपली वरण आहे गवत आहे ते रचणार आहेत वरती. बघा मजा नाही सीटेसोबत बांधा. हा हा घेऊन थांब. या सुटेल काही डबलची डबलची. हो पडतील ते पडतील पडतील दाबू ना एक सर येणं करणार. साईल तिला टाकू नको सारखा सारखा नाही तर ही होईल. मित्रांनो आता आमचा होम रेडी झालेला आहे. होमाचे ते आम्ही मागाशी दाखवले होते. आता होम रेडी झाला तर आम्ही जाणार आहोत. सर्व गावातली मंडळी जाणार आहे. आता आपली इथं होळी लावणार आहोत तिथं गावात हलकून जमा करून झालेला आहे. तर पुन्हा एकदा आपण जातो होळीवरती आणि होम कसा पेटवतात तुम्ही बघा. आणि त्याच्यामध्ये जो शीत आहे तो कसा वाढतो, शीत वाढण्याची जी मजा आहे तुम्ही बघा. इथे सर्व मंडळी जमले आणि आता आम्ही जाणार आहोत ते म्हणजे होमावरती. तर पहिलं आपण इथं मंदिर आहे आमचं समाज मंदिर, इथून आमचा पोऱ्या नाचायला सुरुवात होतो. तर चला बघूया. हा तर आता आमच्या इथे चाल मारून इथं जाईल. तर बघा फायनली आम्ही चाललो होता होळी लावण्यासाठी. तर आता चाललो आम्ही होळीवरती. तर आता गेल्यानंतर आपण मोठा होम लावणार आहोत. तर खूप मजा येणार आहे आज. हा आमचा इथं पोरे आहे, नाच्या पोऱ्या म्हणतो इथं आहे. हे बघा आमची पब्लिक. होळीवरती बनू फायनली येऊन होळीवरती पोहोचू आपण. तर आता ही बघू शकता आमचा होम आज शेवटचा होम आहे आपला. बघायला गेलो तर शिमगा म्हणतो आपण कोकणामध्ये. आज शिमग्यामध्ये असणाऱ्या शेवटची होळी आपली शेवटचा होम आहे आज. तर बघा असाल किती मोठ्या प्रमाणामध्ये सजवलेला आहे शेवटचा होम आम्ही. तर हा होम पेटवण्याआधी आम्ही पाग वगैरे बोलू आणि पाग वगैरे बोलल्यानंतर हा होम पेटवला जाणार आहे. तर बघूया आपण. खूप मजा येणार आहे त्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. चला तर बघा हा आमचा एक पोऱ्या आणि पोऱ्याच्या हाताने पूजा करतात ना ते असे पूजा करायचे कधी कुठच्या एक वेळेला तिथं आल्यावर. तर बघा इथं पूजा वगैरे केलेली आहे. आपला पोऱ्या मातीला बघा कशा प्रकारे सजवलेलं. इथं हलका मातीला हार दिलेला आहे. त्याच्यानंतर इथं श्रीफळ वगैरे देऊन तिची पूजा केली जाते आणि पूजा करून झाल्यानंतर तिच्यासमोर पाग म्हटले जाणार आणि पाग म्हणून झाल्यानंतर आपण या हलक्या मातीला पेटवणार आहोत. बघा तांदूळ घेतले तांदूळ अग्नीला सूर्य उत्पन्न कुठं देवा झाला. 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 कलकीच्या बेटी एक कोम गेला भला. 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 कलकीच्या बेटी एक कोम गेला भला.
कुडा गगनाची गेला वाकडाती कडा गगनासी गेला वाकुडाची कुडा गगनाची गेला वाकडाती कडा गगनासी गेला वाकडाती कडा गगनासी गेला सोनियाच्या सूर्यानी शेंडा बुंडा केला सोनियाच्या सूर्यानी शेंडा बुंडा केला सोनियाच्या सूर्यानी शेंडा बुंडा केला काय उलट झाली कोण गेला तिकडे चल कोण गेला गवल्याच्या घरा कोम गेला गवल्याच्या घरा कोम गेला गवल्याच्या घरा गवल्या दादाने तुफान मांडवेला पाठ करायला गेला पालक्या घडविल्या सुतार दादानं पालक्या घडविल्या सुतार दादाने पालक्या घडविल्या त्या पालकी कोण देव बस त्या पालकी हरोबा बस त्या पालकी हरोबा बस त्या पालकी हरोबा बस सोन्याचं नाम रुपयाचं टस सोन्याचं नाम रुपयाचं टस बस पालकी कोण बस पालकी चांद सूर्या बस त्या पालके काळंबदे बस कालिया माझार तुझी कालिनीली पिल्या काळ्या मांजर तुझे काळीने पेल्या कालिया माझार तुझी कालिनीली पिल्या काळ्या मांजर तुझे काळीने पेल्या सांग सांग पार द्या कोणाला ना गेले सांग सांग पार द्या कोणाला ना गेले सांग सांग पार द्या कोणाला ना गेले काय म्हणा येतो पण वरून करतो बघ तू कसा आज पाणी पियाल्याने याच वना गेली हाच पाणी पियाल्याने याच वना गेली हाच पाणी पियाल्याने याच वना गेली दोन गुंड्या द्या बाकीचे हातात जरा हे थांबा रे तुम्ही
हा चल 5 पाचशे तर मित्रांनो, शिमग्याचं शेवटचं होम तुम्हाला कसं वाटलं, शेवटची होळी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि आम्ही केलेली मजा ही तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू आता पुढच्या धमाकेदार ब्लॉगमध्ये. चला आतासाठी बाय बाय. जय भवानी, जय शिवराय.